यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे। मात्र गतवर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन 200 रुपये देण्याबाबत कारखानदार आणि संघटनेची बैठक घ्यावी आणि कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनचे दर 4000 पेक्षा कमी असल्यानं शासनाकडून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जनता दरबारात संघटनेच्या शिष्टमंडळानं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे ही मागणी केली। गतवर्षीच्या गळीत हंगामात तुटलेल्या ऊसाला 200 रुपये प्रतिटन दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, आचारसंहिता लागण्यापूर्वी येत्या 4 दिवसात हा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा यावर्षीच्या गळीत हंगाम सुरू होण्याआधी साखर कारखानदार आणि प्रशासनासोबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टोकाचा संघर्ष करावा लागेल असा इशाराही देण्यात आला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, अजित पवार, आप्पा एडके, बाळासाहेब पाटील यांच्यासह स्वाभिमानीचे कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते।